गरिबाच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव. कोल्हापुरात शिक्षण हक्क परिषद संपन्न. कोल्हापूर 15 मार्च 2025 रोजी नवीन संच मान्यतेचा अध्यादेश प्रसिद्ध केला. हा संच मान्यता करून सध्या शिक्षक समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली. या संच मान्यतेतून 234 शाळा बंद केल्याची कबुली शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात नुकतीच दिली आहे. त्यामुळे भांडवलदारांच्या सरकारने सर्वसामान्यांच्या शिक्षणावर घाला घातल्याचे काम सुरू केले आहे असा आरोप करत राज्यातील 20 पटाखाली असलेली एकही शाळा बंद होऊ देणार नाही असा सूर कोल्हापुरातील शिक्षण हक्क परिषदेत उमटला. कोल्हापूर येथील चंदगड येथून शिक्षण हक्क यात्रेला प्रारंभ झाला. ही यात्रा आजरा भुदरगड राधानगरी मार्गे कोल्हापुरात शनिवारी दाखल झाली. त्यानंतर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून समाधीस्थळ येथे शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली. अध्यक्षस्थानावरून बोलताना खासदार श्रीमंत छत्रपती यांनी कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे धोरण रस्त्यावरची तीव्र लढाई करून आम्ही हाणून पाडू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा व लोकसभेत बोटावर मोजण्या इतकेच पुरोगामी विचाराचे आमदार खासदार आहेत. त्यांना सभागृहात प्रश्न मांडून एकमताने मंजूर करण्यास मर्यादा येतात. त्यामुळे भविष्यात पुरोगामी विचाराचे आमदार खासदार निवडून दिले तरच सर्वसामान्यांच्या प्रश्नाला न्याय मिळेल असा विश्वास देखील खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी व्यक्त केला.